नमस्कार मित्रांनो BMC सिटी इंजिनियर या भरतीचे हॉल तिकीट डाउनलोड करण्याची लिंक चालू झालेली आहे। तर ते हॉल तिकीट कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे ती माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवरती टाइम टेबल दिसत असेल की तर आता ज्यांची एक्झाम मित्रांनो 2 मार्च आणि 3 मार्चला होती तर इथे तुम्हाला दिसत असेल मित्रांनो कनिष्ठ अभियंता यांत्रिक व विद्युत आणि कनिष्ठ अभियंता स्थापत्य ओके। तर मित्रांनो ज्यांची एक्झाम 2 मार्च आणि 3 मार्चला होती तर त्याने हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यायचं आहे। लिंक आहे ते चालू झालेली आहे। आणि ज्यांची एक्झाम मित्रांनो 8 मार्च आणि 9 मार्चला होती जर तुमचे हॉल तिकीट जर डाउनलोड होत नसतील तर तुम्ही 3 तारखेची एक्झाम झाल्यानंतर तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करून बघायचे ओके। तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे। तर तुमचे हॉल तिकीट जर आता डाउनलोड होत नसतील ओके, ज्यांची एक्झाम 8 मार्च आणि 9 मार्चला ओके, तुमचे जर हॉल तिकीट आता डाउनलोड होत नसतील तर तुमचे हॉल तिकीट मित्रांनो 3 तारखेची एक्झाम झाल्यानंतर डाउनलोड होतील ओके। तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे। तर हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती लिंक तुम्हाला ओपन करायची आहे। त्यानंतर तुमच्या समोर मित्रांनो असा इंटरफेस येईल ओके। आता इथे तुम्हाला डेट दिसून जाईल 23 फेब्रुवारी 2025 ते 2 मार्च 2025 या तारखेमध्ये तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकता ओके। इथे डेट पण अपडेट झालेली आहे। तर इथे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा पासवर्ड टाकायचा आहे। जर तुम्हाला मित्रांनो पासवर्ड माहीत नसेल तर तुम्ही इथे पासवर्ड तुमचा डेट ऑफ बर्थ पण टाकू शकता ओके। तर इथे तुम्हाला फॉर्मॅट दिलेला आहे। तर डेट ऑफ बर्थचा पासवर्ड टाकताना तुम्ही तुमचा डे टाकायचा ओके, डे टाकायचा आहे। त्यानंतर डॅश करून तुम्हाला मंथ टाकायचा आहे। त्यानंतर डॅश करून तुम्हाला तुमचं जन्मवर्ष जे आहे तर त्याचे 2 शेवटचे आकडे टाकायचे ओके। तर अशा पद्धतीने एक पासवर्ड टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इथे हा कॅप्चा टाकायचा आहे आणि पुढे तुम्हाला लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं ओके। तर मित्रांनो लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचं हॉल तिकीट ओपन होईल। तर मित्रांनो अशा सिंपल स्टेपमध्ये तुम्हाला तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यायचं ओके। जर हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी जर काही प्रॉब्लेम आला तर पुढे काय करायचं ते माहिती आपण बघूया। कारण मित्रांनो जी एक्झाम 9 फेब्रुवारीला होतो ओके, 2 अभियंता यांत्रिक व विद्युत। तर मित्रांनो जी 9 फेब्रुवारी जी एक्झाम होती तर या एक्झामसाठी मित्रांनो खूप विद्यार्थ्यांना हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी टेक्निकल प्रॉब्लेम आलेले आहेत। काही विद्यार्थ्यांना मित्रांनो हॉल तिकीट डाउनलोड करण्याच्या प्रॉब्लेममुळे एक्झामच देता आलेली नाही ओके। तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे। तर तुम्हाला जर मित्रांनो काही प्रॉब्लेम आला या ठिकाणी हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तर तुम्हाला तुमच्या नोटिफिकेशनमध्ये इथे हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत ओके। तर हे 2 हेल्पलाईन नंबर आहेत, या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे। कॉल केल्यानंतर डायल पॅडमध्ये तुम्हाला मित्रांनो 9 नंबर प्रेस करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला त्यांच्यासोबत बोलता येईल ओके। तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे। जर तुम्हाला मित्रांनो काही टेक्निकल प्रॉब्लेम येत असतील तर या नंबरवरती कॉल केल्यानंतर तुम्हाला तिथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर सांगायचा ओके। रजिस्ट्रेशन नंबर सांगून तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हॉल तिकीट डाउनलोड करण्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी बघितलेली आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा। आपल्या चॅनलवर जर मित्रांनो पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।